नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो। सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मार्फत लिपिक पदासाठी भरती निघालेली आहे। ज्या विद्यार्थ्यांना बँकेत आपलं करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी असणार आहे। तब्बल 444 जागांसाठी परमनंट जॉब तुम्हाला मिळत आहे। 8 जुलै 2026 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। यासाठी अर्ज कसा करायचा आहे, पात्रता काय आहे, निवड कशी होणार आहे, याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनल वर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राइब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरती संबंधित अपडेट मी रोज या चॅनलवर देत असतो। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, या ठिकाणी आपण सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या मार्फत क्लार्क पदासाठी जाहीर करण्यात आलेल्या पदभरतीच्या अधिकृत जाहिरातीवर आलेला आहोत, ज्यामध्ये 444 रिक्त पदांसाठी एक परमनंट जॉब तुम्हाला बँकेमध्ये लिपिक पदासाठी मिळत आहे। तेव्हा या पदासाठी तुम्ही जर पात्र असाल तर इथे प्रयत्न करू शकता। 8 जुलै 2026 पर्यंत तुम्हाला इथे अर्ज सादर करायचा। सुरुवातीलाच इथे बघू शकता या विभागामार्फत या ठिकाणी महत्त्वाच्या तारखा दिलेल्या आहेत, ज्यामध्ये या पदासाठी अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे। 8 जुलै 2026 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज फी भरण्याची तारीख देखील 8 जुलै 2026 पर्यंत असणार आहे। त्यानंतर या पदासाठी जी एक्झाम तुमची होणार आहे त्याचे हॉल तिकीट डाउनलोड करण्याच्या तारखा देखील इथे दिलेल्या आहे। 7 ते 10 दिवसाच्या एक्झाम डेटच्या अगोदर तुम्ही या ठिकाणी हे हॉल तिकीट डाउनलोड करू शकता। तर अशा प्रकारे काही महत्त्वाच्या तारखा इथे सुरुवातीला दिलेल्या आहेत। त्यानंतर काही अटी व शर्ती, काही सूचना इथे दिलेल्या आहेत, या ठिकाणी बघू शकता। जे उमेदवार या पदासाठी अर्ज करणार आहे त्यांनी एकाच पदासाठी इथे अर्ज करायचा आहे। अर्ज करण्याकरता तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे। सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्हाला या ठिकाणी अर्ज सादर करायचा आहे। अर्ज सादर करण्यापूर्वी मित्रांनो संपूर्ण माहिती घेऊनच तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। तर संपूर्ण माहिती तुम्हाला कुठे मिळेल तर ही जाहिरात इथे दिलेली आहे। तर या जाहिरातीच्या माध्यमातून तुम्ही सविस्तर माहिती या पदभरतीची घेऊ शकता, किंवा या विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन देखील तुम्ही या पदभरतीची सविस्तर माहिती या ठिकाणी घेऊ शकता। जाहिरातीची पीडीएफ आणि या वेबसाईटची लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देतो, तिथे जाऊन तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता आणि ही जाहिरात डाउनलोड करून या पदभरतीची सविस्तर माहिती घेऊ शकता। ही तर झाल्या महत्त्वाच्या तारखा आणि महत्त्वाच्या सूचनेबाबतची माहिती। आता या पदासाठी शिक्षण पात्रता, वयोमर्यादा कशा प्रकारची लागणार आहे, निवड प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहे, अर्ज कशा प्रकारे सादर करायचा आहे, याची स्टेप बाय स्टेप माहिती घेऊ। तर इथे बघा मित्रांनो, लिपिक पदासाठी तब्बल 444 जागा या ठिकाणी भरल्या जात आहे। परमनंट जॉब असणार आहे आणि या पदासाठी जी शिक्षण पात्रता लागणार आहे ती या ठिकाणी बघू शकता। मान्यता प्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवी झालेला उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकणार आहे आणि त्यासोबतच तुमच्याकडे MSCIT चे किंवा संगणक ज्ञानाचे कोणतेही या ठिकाणी तुम्ही शिक्षण पूर्ण केलेलं असाल तर या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता। तर अशा प्रकारे या ठिकाणी शिक्षण पात्रता दिलेली आहे। त्यानंतर इथे वयाची अट बघू शकता। मिनिमम वयाची अट 18 वर्ष तर मॅक्सिमम वयाची अट 35 वर्षापर्यंत या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर या दिलेल्या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर पात्र असाल तर या ठिकाणी प्रयत्न करू शकता। त्यानंतर इथे बघा, आता इथे वेतनाबाबत आणि प्रोबेशन पिरियड टाइम बाबत माहिती दिलेली आहे। तर क्लार्क पदासाठी सुरुवातीला जो प्रोबेशन पिरियड आहे त्या पिरियड मध्ये तुम्हाला स्टायफंड म्हणून 22,000 रुपये पर मंथ सॅलरी या ठिकाणी असणार आहे आणि 12 महिन्याचा हा प्रोबेशन पिरियड या ठिकाणी असणार आहे। प्रोबेशन पिरियड कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला बँकेमध्ये रेग्युलर बेसिसवर या ठिकाणी नियुक्त केलं जाणार आहे क्लार्क पदासाठी आणि ग्रेडचा पे स्केल तुम्हाला या ठिकाणी या बँकेच्या शासकीय नियमानुसार या ठिकाणी दिला जात आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी वेतनाबाबत आणि प्रोबेशन पिरियड टाइम बाबत माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यानंतर इथे बघा, आता अर्ज सादर करण्याबाबत माहिती इथे दिलेली आहे। सुरुवातीला तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। संपूर्ण माहिती ऑनलाईन अर्जामध्ये भरायची आहे। त्यानंतर तुमचं जे काही फीज असणार आहे ते या ठिकाणी पेमेंट करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहे या ठिकाणी स्कॅन करून अपलोड करून घ्यायचे। तर कशा प्रकारे या ठिकाणी आपली डॉक्युमेंट्स कशा प्रकारे या ठिकाणी अपलोड करायची, कोणकोणती लागणार आहे कागदपत्र याची माहिती दिलेली आहे। तर इथे बघू शकता, तुम्हाला सुरुवातीला तुमचा फोटोग्राफ या ठिकाणी स्कॅन करायचा आहे 4.5 सेंटीमीटर बाय 3.5 सेंटीमीटर मध्ये। त्यानंतर तुमचं जे काही सिग्नेचर आहे, जी सही आहे, ती काड्या शाईमध्ये या ठिकाणी अपलोड करायची आहे। त्यानंतर तुमचा लेफ्ट थंब इम्प्रेशन या ठिकाणी ब्लॅक किंवा निळ्या शाईमध्ये या ठिकाणी अपलोड करायचं आहे व्हाईट पेपरवर घेऊन। त्यानंतर तुमचं जे काही हँड रिटन डिक्लेरेशन आहे ते व्हाईट पेपरवर ब्लॅक शाईमध्ये या ठिकाणी लिहून ते अपलोड करून घ्यायचं आहे। तर ते डिक्लेरेशन कशा प्रकारे या ठिकाणी अपलोड करायचं आहे त्याची माहिती इथे दिलेली आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला एका व्हाईट पेपरवर संपूर्ण डिक्लेरेशन या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे आणि ऑनलाईन अर्ज सादर करताना हा डिक्लेरेशन अपलोड करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे काही सूचना इथे दिलेल्या आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्याबाबत। तर इथे बघू शकता, तुम्हाला सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर
जायचं आहे, तिथे तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. अर्ज कशा प्रकारे या ठिकाणी सादर करायचा आहे याची सुद्धा माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा, ऑनलाईन अर्ज सादर करताना तुम्हाला जी अर्ज फी लागणार आहे ती देखील या ठिकाणी भरून घ्यायची आणि ही जी संपूर्ण भरती प्रक्रिया आहे ती IBPS मार्फत या ठिकाणी घेतल्या जात आहे. तर इथे बघा, क्लार्क ज्युनियर असिस्टंट पदासाठी 1000 रुपये प्लस 18% GST म्हणजे 180 रुपये GST या ठिकाणी धरून 1180 रुपये अर्ज फी या ठिकाणी लागणार आहे. नॉन रिफंडेबल फी या ठिकाणी असणार आहे. ऑनलाईन अर्ज सादर करताना तुम्हाला ही अर्ज फी या ठिकाणी भरायची आहे. तर ऑनलाईन माध्यमांचा वापर करून तुम्ही या ठिकाणी फी भरू शकता. त्यासाठी क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, कॅश कार्ड, मोबाईल वॉलेट्स, डेबिट कार्ड्स इत्यादी माध्यमांचा वापर करून तुम्ही ही अर्ज फी ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी भरू शकता. त्यानंतर निवड प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहे याची माहिती इथे दिलेली आहे. तर बघू शकता, लिपिक पदासाठी तुमची एक ऑनलाईन एक्झाम इथे घेतल्या जाणार आहे. त्याकरता जो सिलेबस इथे दिलेला आहे तर इथे बघू शकता, या ठिकाणी सिलेबस बाबत माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. टोटल तुम्हाला या परीक्षेकरता 90 प्रश्न असणार आहे. 90 गुणांची ही परीक्षा होणार आहे आणि त्याकरता 90 मिनिटाचा वेळ तुम्हाला परीक्षेकरता दिला जात आहे. इंग्लिश आणि मराठी या दोन भाषेमध्ये तुम्ही ही परीक्षा इथे देऊ शकता. तर अशा प्रकारे या ठिकाणी निवड प्रक्रियेबाबत माहिती दिलेली आहे. ऑनलाईन एक्झामच्या माध्यमातून तुमची निवड या ठिकाणी होणार आहे. फक्त एकच एक्झाम तुमची या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. त्यानंतर या ठिकाणी एक्झाम सेंटर कुठे असणार आहे तर त्याची माहिती सुद्धा इथे दिलेली आहे. तर इथे बघू शकता, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे या दिलेल्या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला एक्झाम सेंटर इथे असणार आहे. ऑनलाईन अर्ज सादर करताना ही संपूर्ण सेंटर बाबत माहिती तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायची आहे. त्यानंतर जनरल सूचना काही या ठिकाणी उमेदवारांकरता दिलेल्या आहेत. तर त्या सूचना कशा प्रकारच्या आहे याची सर्व माहिती तुम्ही जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊन त्या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. तर अशा प्रकारे 444 रिक्त पदांसाठी लिपिक पदाची ही पदभरती जिल्हा सांगली मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या मार्फत या ठिकाणी घेतल्या जात असून त्या पदभरतीची जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याच पदभरतीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी YouTube चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.